तुम्ही आम्ही बहुतांश भक्त या पिंपराळा गावामध्ये आई साहेबांच्या दर्शनासाठी गेले. पूजनीय बापू असताना अनेक वेळेस अत्यंत हलाखीची परिस्थिती, आई साहेबांचं घर चार पत्र्याचं परंतु मन मोठं होतं. गेलेला प्रत्येक माणूस हा अन्न प्राशन करून अन्न ग्रहण करूनच आई वाटी लावला. हजारो शेकडो कुटुंब, त्या कुटुंबातील लहान बाळ जरी असेल तरी आई साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आज सर्वांना हा दुःखात सहन करण्याची क्षमता ही जवळजवळ नाहीशी झालेली आहे. परंतु कुठेतरी आईने जे आनंदमय जीवन तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये निर्माण करून दिलं आणि तो आनंद अनुभवत प्रत्येक जण आज हा सुखानुभव अनुभवत आहे. बाबा सोहळ्यात आई साहेबांच्या दर्शनाला आले. आई साहेबांनी ज्यावेळी देह ठेवण्याची वेळ होती, पूजनीय स्वामीजी, मधुकर भाऊ, ताईसाहेब हे सर्व मंडळी त्या बैठकीमध्ये आईच्या रूम मध्ये बसलेले होते. आई ज्यावेळी देह ठेवणार, बाबांनी ज्यावेळी आईचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि डोक्यावर हात ठेवला, काही क्षणात आईंनी डोळे बंद केले. हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या कुठल्याही माणसाला तो लक्षात येण्यासारखा नव्हता. कुठलीही तडफड नाही किंवा कुठलाही आकांत नाही. एकदम सहजरित्या आईने प्राण त्यागला. खऱ्या अर्थाने आई फक्त बाबांच्या नव्हत्या, पिसोडे कुटुंबियांच्या नव्हत्या, तर त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या होत्या. आपल्या प्रत्येक दत्त जयंती महोत्सव असेल, पुण्यतिथी महोत्सव असेल, आमचे पूजनीय सर्व संत मंडळी, संत महंत ज्यावेळी आपल्या कीर्तन सेवेसाठी देवगडला यायचे, बाबांची समाधी मंदिर असेल, दत्तात्रयाचं दर्शन, परंतु आई साहेबांचं दर्शन न घेता कुठलेही संत गेले नाहीत. सर्वांचा स्नेह आईशी जोडलेला होता. आणि ज्यावेळी ही वार्ता बाबांचे गुरुबंधू, त्यामध्ये गोपाळभाऊ असतील, शंकर गुरुजी असतील, तुकाराम बाबा असतील, अत्यंत वयोवृद्ध, स्वतःच्या व्याधीने अनेक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झालेल्या. बाबा फक्त इकडनं विनंती करायची की आपण येऊ नका. बाबा विनंती करत होते, परंतु कुणी थांबलं नाही. आहे त्या बाबांनी चालत येत आई साहेबांची भेट घेतली, आई साहेबांचं दर्शन घेतलं. ज्या जागेवर हा विधी होणार आहे त्या जागेचं पूजन ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आजच्या या अंत्यविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील वारकरी संत परंपरेतील प्रमुख संत महंत या ठिकाणी